मित्रांनो बॅक वॉटरला बसायला लोक असे येतात आणि या माय वाटत तुम्हाला नंतर मग असे होतात, त्याला काहीच करू शकत नाही. नमस्कार मंडळी, आपल्या गाववाल्यांनी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही कर्जतशी निघलोय आणि इथं जाणार आहे भिवंडीला. भिवंडीची मित्राची गाडी आहे आणि तिथून जाणार त्र्यंबकेश्वरला. तर आता गाडीमध्येच आम्ही हे बघा दाखवते तुम्हाला. कुठला रोड आहे रे हो? बायपास रोड आहे, डायरेक्ट बायपास रोड आहे मित्रांनो. दुबईला निघतो. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आणि पुढे गेल्यावर खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला चांगले चांगले स्पॉट पण दाखवतो. तर चला मग मित्रांनो जाऊया आपण त्र्यंबकेश्वरला. तर मित्रांनो कुठला बसला रे? दुर्गाडी किल्ल्याजवळ आलो. दुर्गाडी किल्ल्याजवळ आलेलो आहे आणि सीन बघा कसला भारी. इथे खाडी वाटतं, खतरनाक सीन वाटतंय. इथं पक्की म्हशी आहे बघा, रास म्हशी. पाहिजे का तुम्हाला? इकडे पाहिजे असे सांगा, इकडून देतो पाठवून. दाखव किल्ला आता बंद कर. नवीन नवीन चाय बघा तिकडे. मित्रांनो इथला फेमस चाय काय नाव आहे रे? तबेला चाय. आणि इथं म्हशी पण येते वाटतं चाय. आणि दुर्गाडी किल्ला मित्रांनो. आणि पोलिसांचा पिंजरा पण लागलाय. कोणाला अटक करायला पाठवतो लगेच इथं निकाल. तर तुम्हाला महाराजांचं स्मारक दाखवतो. कार्ड 5x मध्ये नवीन व्हिडिओ घे. नवीन हे बघा महाराजांचं स्मारक. नाही तू नंतरच बोलतो त्याच्यात. एक नंबर सीन वाटतं मित्रांनो. आणि आपला कुठला रे? पानबुडी बघ कुठे मित्रांनो. ही बघा पानबुडी. तुम्ही कधी बघितली नसेल. सबमरीन आहे. हा सबमरीन आहे. एवढी मोठी वाटते. आमचा गाव बसून मला वाटतं अख्खा निकल याच्यामध्ये. तांबच तापेले पण बसले ह्यामध्ये. आणि आता ब्रिज लागलाय मित्रांनो. ब्रिज वरती आलेलो आपण. हा कोणता ब्रिज रे? पुलाव दुर्गाडी ब्रिज. दुर्गाडी. आणि इकडे बोट बीट आहे. शपथ कसली बोट आहे बघा मित्रांनो. दिसत असेल तुम्हाला. सगळं काम इथेच होतं बोटिंगचं मित्रांनो. सर्व्हिसिंग करायचं असेल तर इकडे पाठवून द्या. सिमरन मोटर्स. हा बोटिंगचा जुना ब्रिज आपण तिकडचा. ते आमचा काहीतरी बडबड करतोय. बोला आता. सिमरन मोटर्स आहे तो. हा कुठली मोटर्स? सिमरन भेटेल का? सर्व्हिसिंग भेटते का? सिमरन भेटेल का? सिमरन भेटेल. तुला भिवंडीला सोडतो त्यांना माझीला पहिली. तर मित्रांनो अजून तुम्हाला पुढे गेल्यावर काय दाखवतो. मित्रांनो आता आम्ही भिवंडी नाक्यातून बायपासला निघलो आणि आता आपण एक्सप्रेसला लागू मस्त की. आणि नंतर कसारा घाटातून जाऊ. तुम्हाला दाखवतो कसारा घाटातून. हे बघा हायवे बायपास. आता येऊ लागलो आपण हायवेला. आणि क्लाउड पण एक नंबर आलेले आहेत. मस्त वाटते डायरेक्ट. आमच्या गाडीचा पण ॲव्हरेज बघूया कितीला आहे. 9चा ॲव्हरेज येते. 9चा ॲव्हरेज येते. 198. अजून पुढं गेल्यावर वाढेल अजून. जरासं आमच्या मनाला धासधूस कमी होईल. चला मग तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो अजून काही काही. इकडे गाड्या बिड्या लागल्या. पक्या गाड्या टायर आहेत बघा. गाववाल्यांचं गोडाऊन. कुठे गोडाऊन? हा हे बघा गाववाल्यांचं गोडाऊन. हो झाडा कसं चाललंय बघा. गाडीला झेपत पण नाही. इथं रस्ता ठेवलाय राहण्याच्या सरकारने. खरवत नाही वाटतं ना तुरंत रेकॉर्डिंग करतात. एवढं कुठं पुढं बघ. टोपी पडले हो 46. तर मित्रांनो इकडं पावसाने खूप वातावरण केलंय. वरती काळे ढग आलेत आणि एक साईडला ऊन आहे आणि इकडं काळ. आणि बघा कुठेतरी चालत फिरायला टेम्पोत. आणि असं खूप मजा येणार आहे पावसामध्ये. बघा इकडं ऊन आहे बघा. तुम्हाला दाखवतो बघा. ह्या साईडला ऊन आहे आणि इकडं काळ ढग आलेला एक. आणि पावसात जरासा मजा येईल फिरायला जाताना. तुम्हाला डायरेक्ट इगतपुरी फॉक्स सिटीला भेटतो. तिथं पण भारी भारी सीन आहेत. जरासा फोटोशूट वगैरे करू. आणि मग तिथून सिनेमॅटिक. हा सिनेमॅटिक काय सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा. अच्छा असं बोल. सिनेमॅटिक व्ह्यूज एन्जॉय करा. तुम्हाला पण दाखवतो. मी पण बघतो. फोटो बिटो काढतो. चला मग मित्रांनो सीन बघा कसला खतरनाक आहे.
दोन्ही साईडला झाडी आणि एक नंबर वाटतं एक क्लाउड वगैरे. आता येईल कसारा घाट. तर मित्रांनो, गाडी चालवताना असती बघितलं ऍक्सिडेंट किती झाले. खूप साऱ्या गाड्या बघितल्या असेल आम्ही. तर कुठे बाहेर चाललं असेल तर गाडी व्यवस्थित चालवा, ड्रिंक करून चालू नका, सीट बेल्ट लावा आणि व्यवस्थित जावा. टर्न बिन व्यवस्थित घ्या. आम्हाला वॉर्निंग दिली आधी टर्न घ्यायची व्यवस्थित असते घ्या. गाडी असती चालवायची आणि आम्ही पण असती चालवतोय, तुम्ही पण असती चालवा. घरची काळजी गरज असतात आपली. कसारा ना खरंच लय माझी येते, कारण की पावसाचं पण वातावरण आहे आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळे एक नंबर वाटतंय. आमची एसी जास्तच गाडी झाली, मग कमी करतो थोडी. तर ही ट्रेन ही कुठली डायरेक्ट आपली शिर्डी कुठली नाशिक का डायरेक्ट कोल्हापूर? मुंबईला नाही रे, कोल्हापूर नाही. कुठली? मुंबईला झाली, पण हाय कुठे नाशिकवर नाही तेव्हा. आता परत ऊन आला मित्रांनो, पाऊस गायबच झाला डायरेक्ट. ही म्हणजे इंदूर बिंदूरला जाते ती का? हावडा. हावडा, हा म्हणजे बंगाल, कोलकाता, झारखंड. आमचा धुले काय कामाचं नाही. रांडाचं धुले तिकडं आलं, तिकडं काय कामाचं नाही. नुसतं फोन करतो आम्ही. इथं ब्लॉग करतो, आता घाटात चढतो, आता तर नुसतं फोन करतो. इथं ब्लॉग बिग राहिला माझा का रांडाच्या फोन नको राहता सारखा का. आता मित्रांनो, आपण आले कसारा घाटात आणि आमचं धुले एवढं रांडाचं झालं हे. नुसतं फोन करून व्हायचं, आता घाटात चालू नुसतं फोन करा. काला फोन करायचं यार, सुट्टीवरती पोरगा त्याला फोन करून विचारतात हे करू का ते करू का. काला विचारतात रे, ठेव पण ठेव. तर मित्रांनो, आता कसारा घाटात आहे आणि बघा कशी झाडावेड एकदम हिरवीगार असतात आणि सीन पण एक आज सीन भारी झालाय. पण क्लाउड बिऊड एकदम मस्त आलं. आरामध्ये एकदम काहीच वाटत नाही, कुठतच नाही बिलकुल. काय बघ टन मारते ड्रायव्हर. विठ्ठल ड्रायव्हर नाही रे, प्रतीक ड्रायव्हर तांबसवाला. आमच्या गावात नुसतं ड्रायव्हर झालं. आमची गाडी पण एक नंबर एकदम स्मूथ चालली. तुम्हाला गाडीची सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो आम्ही थोड्याच वेळात. आणि गाडी कशी वाटते भावा चालवायला? एकदम पॉवरफुल. आमच्या मामाला दाखवला असतं पण काय विषय माहिती का, विषय खोल होईल ना. वट होईल. कोणाचा फोन बोललो आपण, एवढं सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा. याला म्युझिक टाक. 100%. कधी कधी येते तरी येडच रॉंग साईडने. असं बोललं ना जरा मनाला बरं वाटतं. ट्रेनचा का व्ह्यू होता खालून? हे बघा सनरूफ वाला कसा बसलाय. काच खाली घे, त्याला बोल तुला ब्लॉग मध्ये घे. आलं ना मामाला कॅमेरा. मामा नाही आला. मामा नाही. माकडे बोल. घेऊ का गालन करू काही. कुठे माकड? हे बाई माकड बघ कसा बसला, चाववाले आला. घाट कधी चढलो समजलं. आम्ही आता इथे थांबलेलो आहे. जरासा बोललो थांबून तशी जरा गाडीचे जरा सिनेमॅटिक काढू. हे पत्या लागला फोनवरती लगेच. आणि इथं आपले फ्रूट बीट ठेवलेले आहेत, बोरे बिरे काहीतरी विकायला आहेत. आणि बघा आपली ग्रँड विटारा. मित्रांनो, इगतपुरी फॉक सिटी इकडे आता पोचलेलो आहे. आणि कुठे ते फॉक कुठे दिसत नाही. ते फॉक काय पावसाळ्यात असतं का हिवाळ्यात असतात? सीन बघू शकता तुम्ही मित्रांनो कसा एकदम पॉवरफुल, एकदम एन्जॉयमेंट साठी एक नंबर आहे. ओके.
मित्रांनो गोवा पणजी हायवे प्लॅन मध्ये चेंज झालाय. हा आम्ही त्र्यंबकेश्वर त्याच्या गावात बायकोचा फोन आला आता. टाकलेला आवडत नाही बाबा, तर मला वाटलं ना माझा ड्रायव्हर कसं दाबली होईल. कसला वाटतो रे पॉवरफुल डायरेक्ट. अड्डा आहे माझ्या इथं पुन्हा शर्ती होती. इथे शंकरपट चालतो नाशिक साईडला. त्यांचा वेगळा पट असतो आपल्या सेकंद पण त्यांच्या गाडीवर बसत नाही कोण. का शंकर CNG ला केवढी गर्दी लागली इथं. आणि हो आमचा इमान पाकिस्तानला चाललाय. हे बघा सोडतो इकडून इमानच वाटत. इकडं पण लावलाय एक. तिकडं आता डायरेक्ट पाकिस्तानला बॉम्बच टाकतो इथनं. मंत्री आला हा कुठे आहे संत्री कुठे कोणतरी मागेच आपल्या मागे त्याच्या कॅनवॉय मध्ये जाऊ आपण. त्याला थांबवत आहे कार्निवल घेऊन चाललोय आपण. स्कूल्स पुढे आपल्या भाऊ इथंशी सगळं ट्रेनिंग विनिंग इथंच भेटते ना. शुद्धी केलं नाही रे पुढचं इथं काय काय दाखवलं बघू थांबा. हे बघ गेलं राहंडच 1 नंबर 12चं राहंडच आहे. फुकट टॅक्स 33 लाख. मुंबईचं आहे कोणतरी. ही बघ दुसरी पण झालं. कार्निवल बापू चाललं बापू. दुसरी गाडी भेटली मित्रांनो त्र्यंबकेश्वर गंगापूर शिवाजीनगर अशोकनगर आणि काय चिंचळे सातपूर इथे आता पाठी आपल्याला जायचंय राईट. जास्त टाइमपास नको. जाऊ फ्रेश होऊ. यो नाका मॉल आहे. मॉल आलोय सेंट्रो. आमचा पाट्या बसल्या गाडी. आता गाडी तिथं लावतो आणि बरं नाही गर्दी तुझ्या भूपती तू कशी आहे कशी स्वर्गामधली बरी घाबरी हृदयाने जरा मी काय मी तुझ्या विना नाही ओके मी तू नदी मी सागर. चालू झालं वाटतं आता इथून बघ गर्दी झाली. खूप जास्त आतमध्ये मंदिर कोणतं मंदिर देवाचं. इथून जायला सांगतोय गावागावात. आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला आणि आता गाडी पार्किंगला लावली. इथे निघलो. 600 मीटर चालत जायचे. आता निघलो इथून. 600 मीटर चालत म्हणजे जीवर आला एवढ्या उन्हामुळे चालायचं म्हणजे. पण काय आता आलं फिरायला वगैरे चालायला तर पाहिजे. गर्दी किती त्याच्यावरती अवलंबून आहे. वरती पाया पडायला जायचं का नाही तिथून बाहेरूनच जाऊ. त्यामुळे तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो मंदिर वगैरे. आता मार्केटमध्ये चालतोय त्याच्यावरती मंदिर चालतोय. त्या मार्केटमध्ये चालत गेलं ना समोर मंदिर चाललं पुढं चालत. साईडला वडापाव बिडापाव सगळे स्टॉल बिल सगळं आहेत अवेलेबल. खूप काही बघण्यासारखं इथं. इथे बाहेरला पाहायला वाजायला करायला इथं. आलं जवळच एकदम. मंदिराची आपण पोहोचलेलं आहे आणि आता चालला आमचा विचार दर्शन घ्यायचा. चप्पल घालायची मंदिराची रस्ता याच्यावरती झालं आहे. खूप क्वालिटी अशी. आम्ही रस्ते चालतो आहे आता. सावली जरा बघत आता काय बोलतो जायचं आपली जाऊ ना तरी जायचं अजून जाऊया. चला आता जाऊया. मित्र तुम्हाला मंदिर दाखवतो. आम्ही नाशिक आणि 7-12 हॉटेलला आलो आहे आणि इतका लुक वाटतो ना मित्रांनो डायरेक्ट घरच्या टाईपमध्ये. आणि इथं महाराजांची तोफ वगैरे वगैरे साईडला बने. आणि हे बघा लुक बघा तुम्ही. एक
डायरेक्ट घरच्या टाईप, एक नंबर डायरेक्ट घरच्या टाईपमध्ये वाटतं मित्रांनो. आणि बघा ना व्यवस्था पण एक नंबर आहे आणि सगळं इथं अशी फिलिंग येते डायरेक्ट घरची डायरेक्ट फिलिंग येते. एक नंबर डायरेक्ट वाटतं. तर मित्रांनो आता इथे जेवण करायला आलो आम्ही. तुम्हाला दाखवतो काय काय आहे त्यामध्ये. मित्रांनो आपली मटण थाळी आलेली आहे आणि त्याच्याबरोबर 2 बाजूच्या भाकरी, राईस यायचे अजून. प्लेट दे ना खाली. मित्रांनो रस्सा अनलिमिटेड आहे का भावा? रस्सा अनलिमिटेड आहे का? आता आपला भाव फोनवरती बोलतोय आता खायला सुरुवात करणार आहे. चला मित्रांनो आता टेस्ट करून बघूया कसं आहे. जेवायला पाहिजे. मला सांगतो टेस्ट केल्यावरती कसं होतं फूड. चला बाय बाय. मित्रांनो आता जेवण झालं आहे. जेवण 1 नंबर होता आणि आता आम्ही इकडे निघलो आहे. इकडे गाडी बघा इथे आणि व्ह्यू बघा कसा आहे मित्रांनो, खतरनाक. जेवण एकदम बेस्ट झाला. इथलं कुठं जायचं माहीत नाही, फिक्स करतो आणि तुम्हाला सांगतो कुठं जाणार आहे. चला बायोमेट्रिक जोडी घेतला होता. मी आता डॅमवरती आलो आहे. तिकडे बघा चालू आहे तिकडं. तर बघा डॅम असं खत्री वाटतं डायरेक्ट. डॅम आणि बोटी बिटी पण येते तशी फिरण्यासाठी. बघा कसं वाटतंय, एक नंबर डायरेक्ट. जरासं फिरून यावं. आता जेवून झालं बोललो जरासं फिरायला आलो इथं डॅमवरती. मोरबे डॅम निस्त्याला वर इथं बसल्यात. यायला इथं बसले बघ कशा बसल्यात. हे बघा पप्पी घेतो वाटतं. किस्सिंग चालू आहे मित्रांनो. कशी होती किस्सिंग? नात का नाही? ते दोघं बसले आणि तिकडे तोंड करून बसले. बघितलं ना थोडंसं पुढं चाललो बघू ते बोललो काय आहे का कसं वाटतं मग खत्री वाटतं. तर गाईज हे आहे आपलं नाशिकचं बॅक वॉटर कपल्स पॉईंट. बघू शकता तुम्ही कपल्स. आणि आम्ही इथं फोटोशूट करतोय. फोटोशूट झालेला आहे आता. फोटोशूट झालेला आहे बाकी खूप सुंदर पाणी आहे. आपल्या नाशिकचं बॅक वॉटर लवर पॉईंट कपल्स पॉईंट पण बोलू शकता तुम्ही. याला खूप सुंदर जागा आहे. फिरण्यासाठी कधी पण आला तरी इकडे व्हिजिट करून जावा. नाशिक पासून फक्त इथे थोडं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही तिकडे किती लोक उभे आहेत. खूप सुंदर असं लोकेशन आहे. आपलं मोरबे डॅमच वाटतो कधी कधी. मोरबे डॅम आपला लय मोठा आहे. गाडी आम्ही तिकडे उभी केली आहे. मित्रांनो बॅक वॉटरला बसायला लोक असं येतात आणि या माय वाटत नंतर मग असे होतात. त्याला काहीच करू शकत नाही. आपण बॅक वॉटरची मजा घेतलेली आहे. आता आपण थोडंसं गाडी जाऊन ठाणा पण न व्हावा पण थोडीशी झोप काढावा. तर आता चाललो आहे इकडं. आपलं फिरून झालेलं आहे. आता खूप फिरलेलं इकडे दाखवलं तुम्हाला पण स्विमिंग. आणि आता जरासं जातो गाडीमध्ये बसू आपण थोडंसं आणि थोडंसं आराम करू. खूप फिरलेलं आहे आता. तर चला मग जाऊ आता आपण गाडीत बसू. तर मित्रांनो आपण जाऊ. चला मित्रांनो आता आमचं फिरणं वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही घराकडे निघालो आहे नाशिकवरून. आणि झोप पण यायला लागली जरा थोडी थोडी. किती वाजले रे? 7 वाजले. खूप टाईम झाला. घरी यायला 12 वाजता. चला मग आता घरी निघूया आपण जायला. घरची फोन करतात कामाला येणार का हे करणार ते करणार आहेत का. चला मग
मित्रांनो हा बघा जैन मंदिर. मंदिरात मध्ये हा प्रवेशद्वार इथून. आणि आता सामसूम रस्ता आहे नाईटला. बोलला ना तो कंपनीचा हँग होतो. मी बोलतो एवढं पैसे घेतले हँग होतो. चांगलं चालतो म्हणून. चांगलं चालतोय, क्वालिटी पण चांगली त्याची. कार प्ले वगैरे त्याला पॉवरफुल चालतो एकदम. तेच तू बोलला का कंपनीचा हँग होतो. बघा मित्रांनो ह्यो गणप्या गेलाय पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकायचं तर माहित नाही, नुसती शायनिंग काढायला गेलाय पुढं. किती टाकतो बघू ना. पहिला 20 लिटर टाकलेलं सकाळी येताना, आता 10 लिटर. फोन पिती आहे. आणि बाबती कैसी आहे. अजून भागवली नाही. अरे खूप झाली. आणि तिची वॉरंटी कार्ड पाहिजे बोला मला त्याचा. साऊंडचा पण आणि लाईटीचा पण. खतरनाक लाईट वाटतं सगळं बघ. मोबाईल मध्ये मित्रांनो शहापूरची जत्रा भरली बघा. चला जत्राला या लवकर. पॉवरफुल डायरेक्ट पाळणा विला आकाश पाळणा डायरेक्ट आकाशातच गेला तो. पात्या मला काही झोपून देत नाही. लागला फोनवरती आता. आता मित्रांनो आलो जवळच आलो. इथं आपलं टॉप लागलेलं म्हणलं का. हा या ब्रिजला ना. या बीजला आपलं टॉप लागले होते. बरोबर कसली होती ती बाबा. कुठेतरी आता आलो आम्ही मित्रांनो. पलटी पळत राहिले आता. हा जातो ना आदरवाडीची हा रस्ता. सरळ टाकायचं आपल्याला. कशाला नाही तुम्ही सरळ. Yeah.